नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर. हायटेक गावरान कोंबडी पालन, पाली, जिल्हा बीड. 1 वर्ष झाले आपण हा हायटेक फार्म टाकलेला. त्याच्यावर तुम्ही पाहतात की बाहेर आता मी मस्त असे झाडं लावलेत फुलांचे आणि हे गेट. आपण 1 वर्षापूर्वी व्हिडिओ काढला होता, त्यावेळी इथं काहीच नव्हतं. आज तुम्हाला थोडा फार्म दाखवतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपण नक्की ही जी कुपी, याची आठवण आपल्याला खेडेगावामध्ये कोटा असायचा त्याप्रमाणे केलेली आहे. आणि त्या कुपीच्या चौबाजूने हे पाहतात सर्व फुलांचे आणि वेलीचे झाड आहेत. आता ही कुपी पूर्ण वेलींनी आणि फुलांनी आच्छादून जाणार आहे. आणि ज्यावेळेस या वेलीमध्ये पाहतो, हे समोर जर बघितलं, हे पूर्ण नारळ झाड आहेत आणि हे आमचे एक जर्मन शेपर्डचं फिमेल आहे. आणि आता आपण या वेलीच्या बाजूने बघितलं, हे सर्व फुलांचे झाड आहेत म्हणजे कोपीच्या बाजूने. आणि आपण जर कोपीच्या आतमध्ये जर गेलो तर आपल्या लक्षात येईल की खाली काय केलेलं आहे, शेणाने पूर्ण असं सडा टाकलेला. इथे एक थोडं छोटा टेबल आहे, खुर्ची आहे. आणि हे सगळं आपले छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आपण हे सर्व गावरान कोंबडी पालन करत आहोत. आणि असं ह्या आतमध्ये मस्त हे कबूतर आहे, इथे एकच आहे. आणि ह्या आपण खाद्याचं त्या ठिकाणी पोते ठेवलं, त्याच्यावर बसलेलं आहे. असं मस्त एक छान कुपी तयार केलेली आहे. वरी गवत आहे आणि बाजूनी पूर्ण त्याचे कंदील लावलेले. ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की गेटच्या समोरच हे जर्मन शेपर्डची एक फिमेल कुत्री आपण ठेवलेली आहे. अजून एक आहे एक्स्ट्रा, पण ती दुसऱ्या बाजूच्या फार्मवर की जिथं पिल्ले आपण ठेवले ते तुम्हाला दाखवतो. आता हे जे बघतो नारळ, हे 150 नारळ आहेत. तुम्ही पाहतात 1 वर्षापूर्वी एकदम छोटेले होते, आता 1 वर्षानंतर पहा किती मस्त मोठे झालेले. 150 नारळ म्हणजे हे आपल्याला भविष्यामध्ये 2 वर्ष ते 3 वर्षांमध्ये आपल्याला याचं उत्पन्न सुरू होणार आहे. याला पूर्ण ठिबक केलेलं आहे आणि त्याच्यामार्फत आपल्याला याचं उत्पन्न सुरू होणार आहे. ह्याच्यामध्ये आपण पाहतो पूर्ण आंबे आहेत, केशर आंबे आहेत आणि शेवगा, एकदम खूप शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगाचं हे पहिलं पीक आहे. आपल्याला त्या रोहित वान या ज्याचं घेतलं, त्यांनी सांगितलं होतं की एका झाडाला 40 ते 45 किलो शेंगा येतील. पण तो म्हणला होता की पहिलं ज्यावेळेस आपण हे करतो त्यावेळेस 20-25 किलो शेंगा आपल्याला येणार आहेत. आणि या सर्व शेवग्याच्या झाडांमध्ये, आंब्याच्या झाडामध्ये हे आपल्या गावरान कोंबड्या मस्त खेळतायत आणि सावलीमध्ये बसतायत. त्यामुळे यांचं खाद्याचा खर्च खूप कमी आहे. हे समोर पाहतात हे चिकूचं झाड आहे आणि या कोपीच्या बाजूला हे मस्त शेवग्याचे बघा किती शेंगा आलेल्या आहेत प्रत्येक झाडाला. आता हा बहर पहिल्यांदा आलेला आहे. अजून काही दिवसांनी पूर्ण झाडं ह्या शेवग्याच्या शेंगाने वाकून जाणार आहे. कारण की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण गावरान कोंबडी पालन करत असताना सर्व गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत की पैसा कसा कमवायचा. कारण की ही शेती मी 4,000 रुपयांनी ठोक्याने देतो चुलत्याला. आता याच्यातून मला बऱ्यापैकी लाखोर पैसा कमवायचा. ह्या झाडामध्ये सुद्धा आपण डबे ठेवलेले आहेत. कशासाठी? कारण की तिथं कोंबड्यांनी अंडी द्यावीत. हे ऑटोमॅटिक फीडर आहे, ड्रिंकर आहेत. हे असे गावरान कोंबड्या बसल्या तर आपल्याला अंडे आपण पाहतोय आणि ऑटोमॅटिक केलेले हे सर्व. आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला आम्ही ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि हे उलट्या पाकाचं कोंबडी सध्या मार्केटला जास्त चालते अंधश्रद्धेच्या निमित्ताने. असे प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला अंडे पाहायला मिळत आहेत. हा जो खाली पाहतायत हे आपण मेथी घास लावलेला आहे, त्याच्या माध्यमातून हे
आपण ते मेथी घास खाली टाकतो. हे आपण आंबे लावलेले आहेत, नंतर रिकाम्या जागा होती भरपूर, केशर आंबे आहेत, असे वेगवेगळ्या व्हरायटीत आंब्यांच्या, आणि त्याच्यामधून आपल्याला पैसा मिळणार आहे. तुम्हाला माहिती या हायटेक फार्ममध्ये फणसासहित असं एकही फळ शिल्लक नाही की ज्या ठिकाणी आपण फळं लावलं नाही, एवढे फळ याच्यामध्ये लावलेले. आणि हे गिनी फॉलचे पक्षी समोर खूप ओरडतात, इंचू काट्यापासून ते संरक्षण करतात ह्या कोंबड्यांचं, आणि खूप असे पळतात इकडे तिकडे. हे आपण खाद्य टाकतो. या कोपीच्या बाहेरून लांबून तुम्हाला पाहता येईल की भरपूर असे फुलांची झाडं लावलेली. हे नारळांचे झाड आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुमच्या लक्षात येईल की आपलं फार्म कसं बनवायचं, पैसा कमवताना आपण कसा कमवायचा. हे ऑटोमॅटिक ड्रिंकरच्या बाजूला पाण्याच्या टाक्यात हे तुम्हाला शेवगा तुम्हाला थोडक्यात दाखवतोय, खूप शेंगा आलेल्या आहेत. अशी कोपी प्रत्येकाचं स्वप्न असं की आपलं फार्म असं असावं, पण नुसतं अंडे विकून कोंबड्या विकून पैसा कमवता येत नाही. त्याच्यासाठी सर्व गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. असं लांबून असं दिसतंय हे वरी 2 टाक्यात पाण्याच्या, हे आपलं आतमध्ये फार्म असं आहे. याच्यामध्ये आपण कोबा करून घेतलाय. आता कोंबड्या बसण्याची बैठक व्यवस्था सुद्धा थोडी चेंज केलेली आहे. आधी 2 एका खाली एक होते, पण वरच्या कोंबड्यांची विष्ठा त्यांच्या खाली अंगावर पडायची, त्यामुळे असं तिरपं केलेलं आहे. हे राजहंस आपल्या समोर दिसतंय. इथं कोंबड्या बसलेल्या आहेत अंडे देण्यासाठी, काही खूर कोंबड्या पण आहेत, आणि याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्या चांगल्या प्रकारे अंडी देत आहेत. हे राजहंस निवांत बसलेले, बाहेर ऊन आहे. यांचे सुद्धा आपण खूप पिल्ले ह्या वर्षी काढलेत, खूप चांगले मोठाले अंडे देतात. हे बदकांचे सुद्धा पिल्ले आपण काढलेले, ते बी कोंबडी खालून. हे लोकांना विश्वास बसणार नाही. हे असे या साईडला बी आपण डबे लावलेले आहेत बऱ्यापैकी चांगले. असं हे आपलं हायटेक फार्म, त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा करत चाललो आहेत आपण अनुभवातून. तुमच्यासारखे जे लोक आहेत ते आपल्याला सांगतायत. आता नवीन तुम्हाला एक कप्पा याच्यामध्ये आपण तयार केलेला आहे, ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो. की आधी आपण इन्क्युबेटरचा वापर करायचो, पण त्याच्यातून काही आपल्याला दुष्परिणाम दिसले किंवा काही अडचणी दिसल्या, कारण की आपण SM सागर माळी सरांचे इन्क्युबेटर वापरायचो, ते खूप चांगले. हे याच्यामध्ये हे शेवग्याला बघा किती बहार आलेलं, कमीत कमी 20 ते 25 किलो शेंगा याच्यामध्ये असतील एका झाडाला. इतके शेंगा आल्या, पण ह्या वर्षी थोडा भाव खूप कमी, 20, 22, 25, 30 रुपये भाव भेटायला लागलाय. निश्चित काही दिवसांनी येईल बघा तुम्ही ते शेंगा, किती शेंगा. 5 वर्षामध्ये 1-2 बी आपल्याला चांगला भाव भेटले तर आपण चांगल्यात चांगला पैसा आपण कमवू शकतो. हे नारळ झाड आहेत समोर, आपण काही झाडं आपण पाहतोय. आतमध्ये आपण पाहतोय हे पपईचं झाड आहे. अलीकडे बघितलं तर सीताफळ आहेत, गावरान पपई आपण भरपूर तिथं अजून नवीन लावलेले आहेत. याच्यामध्ये आपण पाहतो, हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो की जे तुम्हाला मी दाखवलं होतं 1 वर्षापूर्वी की मला ह्याच्यातून सर्व कमवायचं आहे. हे राई जांभळे आहेत की ह्याच्यामध्ये मला लाखो रुपये कमवायचे आहेत, की जे 4,000 रुपयाची शेती ज्या ठिकाणी आम्ही पडीक म्हणून त्याला द्यायचो, ह्याच्यात लाखो रुपये कसे कमवायचे म्हणून तुम्हाला दाखवतो. जास्त खर्च लागत नाही किंवा काही नाही, मेहनत लागते, पाणी पाहिजे थोडंफार, आणि जिद्द पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, डेअरिंग करावी लागते. याच्यात नुकसान काहीच नाही. हे पहा आपल्या नारळाचं झाड बी हा आंब्याचं झाड किती छान आलेले. याच्यामध्ये काही सफरचंदाचे सुद्धा झाड आहेत, यांची बऱ्यापैकी चांगली वाढ झाली. आणि या झाडाच्या पूर्ण खाली त्यांनी काय केलेले, असे मोठमोठे कोंबड्यांनी खड्डे तयार केले, त्याच्यामध्ये बसतात त्या.
निवांत तिकडे तिकडे फिरतात कोंबड्या. हे बघा अंजीरचं झाड, किती अंजीर आले, खूप अंजीर आहेत. म्हणजे कमीत कमी असं एकही फळ नाही की ज्या ठिकाणी आपण ते फळ लावलं नाही या फार्ममध्ये, की गेट उघडलं ना 12 महिने कोणतं ना कोणतं फळ आपल्याला खायला भेटल आणि जास्तीचं विकायलाही भेटल. या आंब्याच्या झाडाखाली निवांत कोंबड्या बसतात. 1 वर्षापूर्वीचा माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्ही म्हणता की अरे कसं होतं ना, आता कसं झालं. करता येतं, फक्त महत्त्वाकांक्षा चांगली पाहिजे, मेहनत करण्याची क्षमता पाहिजे. आपल्या जवळचे भाऊ, चुलत भाऊ, कुणी ना कुणी त्यांना आपण हिस्सेदार म्हणून याच्यामध्ये घेतलं पाहिजे, विश्वास टाकला पाहिजे. आपण काय करतो की आपण आपल्या जवळच्यांना लांब करतो आणि बाहेरच्यांना जवळ करून अविश्वास दाखवतो. त्यामुळे धड आपलं शेती बी सुधारत नाही किंवा काही नाही. विश्वास टाकल्याशिवाय काहीच पर्याय नाही. आणि त्याच्यामध्ये जवळच्याला जर आपण भागीदार करून घेतलं तर अजून जास्त फायदा, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी त्याच्यानुसारच ह्या हायटेक ग्रुपमध्ये खूप असे बिझनेस करतो आणि शक्यतो सगळे यशस्वी होत आहेत. हे बदकची लाईन, राजहंस, हे ह्यांचा वेगळाच ग्रुप असतो. ही जास्त कोंबड्यामध्ये फिरत नाहीत, पण कोंबड्यांना काही त्रास देत नाहीत. गिनी फॉलोच थोडे चावचाव करून कोंबड्याच्या मागं लागतात जर त्यांना परेशान केलं तर. असं ॲटोमॅटिक केल्यावर जास्त काही खर्च येत नाही, जास्त वेळ लागत नाही. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, एवढाच जास्त वेळ लागतो. हे अजून काही डबे तुम्हाला दाखवायचे राहिले होते, त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अजून दाखवतोय. हे तुम्हाला मी मोगा दाखवत होतो की आता मी काय केलेलं आहे की वन टाईम 40-50 कोंबड्या आता सध्या बसवूनच चालू आहे आणि त्याच्या खालून आपण पिल्ले काढतोय. कारण की सागरमाई सरांचं इन्क्युबेटर खूप चांगलं आहे, त्यांच्यातून रिझल्ट बी खूप चांगला आहे. पण आपण आता नॅचरल पद्धतीने बी सुरू करावं, त्या दृष्टिकोनातून मी हे सुरू केलेलं आहे. अजून 1 ते 2 महिन्यामध्ये अजून आपला नवीन लॉट ह्याच्यातून तयार होणारे जे गावरान कोंबड्या आहेत त्याच्यातून आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला 200 ते 250 कोंबड्या वन टाईम बसवायच्या. म्हणजे वन टाईम आपल्याकडं 3000 पिल्ले कमीत कमी निघले पाहिजेत कोंबडी खालून. हे एक मोठा हॉल आहे. अजून एक बाजूला जर बघितला, अजून एक हॉल आपण बनवलेला आहे. म्हणजे एकदम प्युअर. हे जर वरचं जर फार्म बघितलं, हे दुसरा फार्म आहे माझा, त्याच्या बाजूला खेटूनच इथं एक जर्मन शेपर्ड मी ठेवलेलं फिमेल. ह्या फार्मवर हे जर्मन शेपर्ड आधी एक खाली एक होतं, आता एक दुसरं एक आहे. कारण की इचू काट्याचं कोणाची भीती नाही किंवा काही नाही. याच ठिकाणी माझे भाऊ राहतात, गणेश सर, त्या फार्मच्या बाजूलाच. मग ह्याच्या बाजूला आपण काय करणार, फक्त पिल्लांसाठी हे ब्रूडिंग तयार केलं. हे जुनं माझं फार्म होतं, नंतर मी तयार केलं तर खाली. मग याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी चांगलं नियोजन केलेलं आहे. हे आमचं जर्मन शेपर्ड आहे, दुसरं खूप ॲक्टिव्ह आहे. आता ह्यांच्यापासून बी आपलं उत्पन्न अजून 2-3 महिन्यांनी सुरू होईल. कारण दोन्ही फिमेल असल्यामुळे आपल्यातून ह्यांच्याकडून कमीत कमी 14 ते 15 पिल्लं वन टाईम, म्हणजे वर्षातून 30 पिल्लं आपण ह्यांच्याकडून घेणार. आणि होलसेलमध्ये 12,000 रुपयाला बरं विकलं तरी 12 × 30 म्हणजे 3-3.5 रुपये, 3-3.5 लाख रुपये आपण कमवणार. हे दुसरं फार्म तुम्हाला मी दाखवते. थोडक्यात अशी झाडं लावलेली आहेत. या ठिकाणी बी नारळ आहे, चिकू आहे, आंबे आहेत. असं मस्त वातावरण एकदम हे झालेलं आहे. आणि ह्या बाजूला इथं 3 आपले छोटे पिल्लांसाठी जागा केलेली. हे छोटं आहे. या ठिकाणी असे मध्ये कप्पे येतं. या कप्प्यामध्ये जर बघितलं तर काही ठिकाणी आता काही पिल्ले जात आहेत. इथे काही इथं तयार केलेले आहेत. हे आतमध्ये पिल्ले आहेत. आणि इथं बाजूला जे मोठे झाले त्यांना असं ओपन स्पेस केलेलं आहे. म्हणजे वरचा फार्म हा फक्त पिल्लांसाठी. आणि हे विशेष मी तुम्हाला सांगायचं, हे पिल्ले सर्व सध्या तरी आपण कोंबडी खालून काढलेले. त्यामुळे यांच्यामध्ये
शक्ती चांगली असते, म्हणजे ते जास्त मरत नाहीत किंवा त्याचा त्रास होत नाही. सध्या थंडी चालू आहे, कारण की त्यामुळे आजच्या तरी अजून जास्त काही परिणाम येत नाही. असं म्हणजे वेगळं सेकंड फार्म आहे, कारण की हा फार्म हाऊस खेटूनच आहेत, जास्त काही लांब नाही आहे. परंतु खाली पिल्ले बसवायचे कोंबड्या, तिथून पिल्ले काढायचे, वरी आणायचे मोठेले. आता काही हे जे हे याच्यामध्ये एक 1.5 महिन्यांची एक जणाची ऑर्डर आहे, त्यामुळे त्याला उशीर लागायला आहे. हितालचे पिल्ले गेले, त्यामुळे हितालचं रिकाम आहे. असा हा आपला फार्म आहे दुसरा. निश्चितच तुम्हाला आवडला असेल. आधी बऱ्याचशा वेळेस तुम्ही पाहितलेला आहे. आता इथं मोठे झाले की इथं आता दुसऱ्या वेळेस जे असा 2, 2.5, 3 महिने इथं ह्या तिसऱ्या फार्ममध्ये बाजूला केलेलं आहे. एकदम निसर्ग टाईप, एकदम डोंगराच्या कडेला असलेल्या कोणाला वाटत नाही की डोंगराच्या कडेला असेल. पाणी आपण खूप लांबून इथपर्यंत आणलेलं आहे, आणि हे बिचारं निवांत सावलीमध्ये निवांत बसतो. धिंगाणा मस्ती आणि येणाऱ्या जाण्याला भुंकतं, कारण की आता या दोघांची जोडी तुटलेली आहे. त्याच्यामुळे हा आपला असा वरचा फार्म आहे. हे तुम्हाला दाखवतो, किती एकदम जवळ आहे, लांब नाही आहे. आणि तो खालचा फार्म बघा, एकदम खेटून आहे. मध्ये एक छोटंसं आमच्या चुलत्याचं घर आहे, आणि त्या घराच्या मध्येच एक खाली मोठा फार्म आहे जो 2.25 एकरमध्ये, आणि वरी जो आहे तो एक आपल्याला एक 10-15 गुंठ्यामध्ये असेल तो. म्हणजे असं जवळजवळ इथं खाली मोठ्याल्या कोंबड्या जे आपण पॅरेंट स्टॉक म्हणतो, तनवरी फक्त पिल्ले. म्हणजे असं बऱ्यापैकी चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न आपण या वर्षामध्ये केलेला आहे. खूप काही गोष्टी शिकलेलो आहेत. पण एक चांगलं वाटतं की आपण आधी आपल्या सागर माळी सरांनी खूप सहकार्य केलं, नंतर उमेश पाटील सरांनी सहकार्य केलं, नंतर कडू पाटील यांनी सहकार्य केलं, नंतर गाजरे पाटील जे नाशिकचे त्यांनी सहकार्य केलं, आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा सहकार्य सौरभ तपकिरे सर यांनी सुद्धा केलेले. आणि ह्या एका वर्षामध्ये मी हा पूर्ण डेव्हलप केलेला हा फार्म आहे. निश्चितच तुम्हाला आवडेल. याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या घेता येतील, पाहता येईल की बाबा आपण जर मेहनत केली तर ह्या सर्व गोष्टी करतो. हा जो व्हिडिओ आहे आपण रात्रीचा मुद्दामून तुमच्यासाठी काढलेला आहे, की लाईटीची आपण व्यवस्था, ब्रूडिंगची व्यवस्था कशी केली आली आहे, कशी करायला पाहिजे. आणि असं जर केलं तर शक्यतो एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आमच्याकडं एक हार्डली 1-2-3 पिल्लं मरतात, नाहीतर सगळे एकदम चांगले टकाटक असतात. आणि आतापर्यंत ज्यांना ज्यांना आपण पिल्ले दिलेलो आहोत ते सर्व खूप सॅटिस्फाय आहेत, आनंदी आहेत. त्यांच्याकडून सध्या तरी काही तक्रार नाहीत, आणि आम्हाला जेवढी माहिती तेवढी आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे देतो आहे. परंतु अजून जर त्यांना एक्स्ट्राची जास्त माहिती लागत असेल तर आम्ही त्यासाठी काही डॉक्टर्सचे नाव आणि नंबर्स त्यांना दिलेले आहेत, आणि ते डॉक्टरसुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात. असं जर आपण चांगल्या प्रकारे व्यवस्था जर केली तर निश्चितच आपला हा गावठी गावरान कोंबडी पालन व्यवसाय खूप चांगला आहे. आणि ते करत असताना आपण झाडं लावायला पाहिजे, शेवगा लावायला पाहिजे, काही जर्मन शेपर्डसारखे फिमेल कुत्री आपण यूज करायला पाहिजे, पाळायला पाहिजे. आपला पैसा चौकून आला पाहिजे. असं जर केलं तर शक्य होतं व्यवसायामध्ये सक्सेस राहणं. आता उद्या कोंबडी खालचे पिल्ले निघतात, त्यामुळे याची आपण आधीच व्यवस्था करून ठेवतो या प्रकारे, कारण की पुन्हा जास्त वेळ नसतो, परेशानी होते. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा हा 1 वर्षामध्ये पूर्ण डेव्हलप केलेला हायटेक गावरान कोंबडी पालनचा हा फार्म? निश्चित तुम्हाला आवडला असेल. आमचे 2 फिमेल जर्मन शेपर्ड ह्या कशा वाटल्या, आणि मी बनवलेला हा हायटेक फार्म माझा भाऊ गणेश यांनी बऱ्यापैकी याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे. निश्चित अजून तुम्हाला एक 6 महिन्यामध्ये खूप बदल दिसेल.
आणि 4 ते 5 हजार पिल्ले आपण कोंबडी खालून काढताना तुम्हाला लक्षात येईल. तर एकदा तुम्ही व्हिजिट द्या. काही अडचण आली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आमच्या ह्या जर्मन शेपर्डच्या फिमेलला, जे आमचे रक्षक आहेत फार्मचे, यांना बाय बाय